तर बघता बघता माझ्या बाळाला 6 महिने कंप्लीट झाले. 6 महिने कसे गेले ते समजलंच नाही. तर अन्नप्राशन आणि 6 मंथ बड्डे सोबत करायचा होता, पण ते काय बाळाला सध्याच वरचं काही चारू नका, मग त्यामुळे ते काय आता काही लोक म्हणतील की 6 मंथ बड्डे हे सर्व चोचले आहेत, ही नवीन फॅशन आहे, हे असं आहे ते तसं आहे. पण आजकालचं जीवन इतकं धावपळीचं झालं, त्याच्यामुळे ना आपण आपल्याच लोकांना वेळ देत नाही. म्हणजे बहीण असो, भाऊ असो किंवा कुठलेही नाते असो, आपण आपल्याच वेळ कारण सर्व आयुष्य दगदगीचं झालेलं आहे. आणि माझं कार्यक्रम करण्याचं रिझन हे होतं की मी माझ्या वहिनीला आणि भावाला खूप दिवसापासून बोलत होते की घरी या, पण आज येते ताई, या संडेला येते, त्या संडेला येते, असं करून पण वहिनीला आणि भावाला काही वेळ भेटत नव्हता. मी म्हटलं चला आता कार्यक्रमानिमित्तानं तरी येईल. तर अन्नप्राशनसुद्धा करायचं होतं, पण ते कॅन्सल झालं. बड्डेसुद्धा कॅन्सल करायचा होता बरं का. पण मग ती बोलली की मी येते. मग म्हटलं चला. तर माझं रिझन हेच होतं, कारण आपण जेव्हा असे कार्यक्रम करतो ना, तेव्हा सर्वजण एकत्र येतो, आपण आनंदी असतो, घरातलं वातावरण एकदम खुश असतं. ते आनंदच वेगळा असतो. आणि हे छोटे छोटे जे क्षण असतात ना आपल्या डोक्यामध्ये, तसं तर आपल्याला कुणाला एकमेकांसाठी वेळ भेटतच नाही. मग असे कार्यक्रमामधून जर आपले नाते वगैरे जवळ येत असतील, 2 शब्द आपण प्रेमाने बोलत असेल, तर काय वाईट हे करायला. तर आणि हे सुद्धा आता हे 15-20 दिवस झाले आले नव्हते, मग हे सुद्धा आले. त्यानंतर मग बहिणी आणि ते सुद्धा आले. तर सकाळपासून डेकोरेशनचं काम चालू होतं बरं का, करायचं आहे नाही करायचं, करायचं नाही करायचं. तर घरामध्ये थोडंफार डेकोरेशन सामान होतं आणि थोडंफार आणायचं होतं. आता जस्ट आम्ही निघालो आणि पावसाने सुरुवात केली. म्हटलं ठीक आहे. मग हे बोलले की तू घरी राहा, कारण बाळपण आहे. आणि मग हे दोघं गेले, म्हणजे माझे मिस्टर आणि माझा भाऊ, आणि थोडंसं बलून वगैरे आणले. तर माझं बाळ आहे ना, ते बलूनला बघून घाबरत होतं, ते थोडंसं रडत होतं. मग इथे आईने औक्षण वगैरे करून घेतलं बाळाचं. औक्षण झाल्याच्यानंतर मग आम्ही केक कापल्याच्या थोडेफार फोटो वगैरे काढले. आणि हा क्षण आहे ना माझ्या बाळाच्या आयुष्यातला परत नाही येणार, कारण तो पुन्हा तेवढा कधीच नाही होणार. हे खूप छान वाटतं असं आले ना, कारण आपलं बाळ आपल्या हातामध्ये, आपलं बाळ आपल्यासमोर वाढते, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल. बट आता बड्डे करताना थोडंसं बाळ रडत होतं, कारण हे सर्व चमचम दिसत होतं त्याला, त्यामुळे थोडंसं तो किरकिर करत होता. बड्डे वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, थोडेफार गप्पा वगैरे मारत बसतो एकमेकांसोबत. आणि ही माझी वहिनी आहे, हिचं नाव प्रीती आहे, ही खूप छान आहे माझी वहिनी. तर असं म्हणतात की नणद भाऊजाईच्या संसारात ढवळाढवळ करते आणि त्यांचे संसार टिकत नाही. तर मला असं वाटतं की टाळी एका हाताने वाजत नाही, त्यासाठी दोन्ही बाजू बॅलन्स ठेवावं लागतात. कारण ही माझी वहिनी नसून माझी एक मैत्रीणच आहे. आमच्यात पण होतात, किरकिर होती, वाद होते, पण आम्ही तिथल्या तिथेच गोष्टी संपवून टाकतो आणि मी पुढे जातो. तीसुद्धा कधीच राग मनात धरत नाही आणि मी सुद्धा धरत नाही. एक बहीण म्हणतात ना, मला एक बहीणच भेटली आहे हिच्या रूपामध्ये. वहिनी माझी खूप, आणि हिलाच मला खूप दिवसापासून भेटायचं होतं. मी तिला सारखे म्हणत होते की तू घरी ये, तू घरी ये, पण तिला वेळ भेटत नव्हता. असाच मग हे क्षण आहेत ना खूप छान गेले. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग गप्पा रंगल्याच्या नंतर मग ते निघाले, कारण तिला उद्या जॉब पण होता. आणि मग ते गेले. त्या गेल्याच्यानंतर आज माझे मिस्टरसुद्धा गेले. आणि असा होता हा आजचा ब्लॉग. खूप आनंदीमय वातावरण होतं आणि खूप छान दिवस गेला.